नमस्कार सर्वांना. तर मी मस्तपैकी अशी थाळी बनवली. आता इकडं चपात्या आधी बनवून घेते. बराच उशीर झाला. आता चपात्या बनवून घ्यायला मला उशीर झाला होता, त्याच्यामुळे आता मी सुरुवात केलेले. पहिल्यांदा म्हटलं आता चपात्याच बनवून घ्यावे, त्यानंतर भाजी बनवावी. तर आता भाजी पण आता इकडं बनवते. तर आज मी वाटाण्याची रस्सा भाजी बनवली. खूप छान अशी भाजी झाली आहे आणि कांदा असा भरपूर टाकलेला आहे, पण त्यात कांदा अजिबात दिसत नाही त्याच्या मस्तपैकी. आणि आलं खिसून टाकलेलं आहे वाटाण्याच्या भाजीत. आलं खोबरं टाकून मस्तपैकी अशी वाटाण्याची भाजी केलेली आहे. नुसतं वाटाणा येतं असं. तर चपात्या पण बनवून घेतल्या आणि इकडं पुऱ्या मला थोड्या करायच्या होत्या. पुऱ्या पण बनवून घेतल्या छान छान अशा. तर बटाट्याची भाजी पण त्याच्यासोबत. आता पुऱ्या म्हणलं की बटाट्याची भाजी तर असणारच. तर आता बटाट्याची भाजी पण बनवून घेतलं. तर त्याच्यात मी गाजरं खिसून टाकले ती आणि काकडी थोडंसं टाकलेलं आहे आणि नंतर मग आलं खिसून टाकलं आहे आणि थोडा ओवा टाकलेला आहे. मस्तपैकी याची जिरी मोहरीची फोडणी देऊन बटाट्याची सुक्की भाजी अशी खूप छान अशी बनवून घेतली आहे. तर अशा माझे भाज्या बनवत असा स्वयंपाक, चपात्या पण इकडं चालूच होत्या. तर म्हणलं आता मस्तपैकी आता चपात्या पण आता करत इकडं भाज्या पण आपल्या बनवून घ्याव्या त्या. तर सगळी कामं संगत चालू होती. निम्मी कामं मी करत बसलेली अशी. तर आता चपातीला थोडंसंच तेल लावते, का तर पोटात चपाती लाटताना भरपूर असं तेल लावलेलं होतं. चपाती टम्म अशी 3 पदरी मस्तपैकी अशी फुगली या. तर आणि गवळ्या अशा चपात्या मी मस्तच असे चपात्या लाटून घेतल्या आणि गडबड पण होती मला. दुसरी पण कामं अशी बरीचशीच होती, भरपूर असे. तर स्वयंपाक मला आता पटदिसनं आता बनवून घ्यायचा होता. तर आज पटपट अशा पुऱ्या पण करून घेतल्या, नंतर चपात्या पण अशा बनवून घेतल्या. तर बऱ्याच उशीर झाला आता आणि बाहेर ऊन पण पडलेलं जास्त, त्याच्यामुळं स्वयंपाक करायला पण खूप आज कंटाळा आलेला होता. तर चपाती अशी चांगली अशी खरपूस अशी मस्तपैकी अशी भाजून घेतली की खूप छान अशी खाताना लागते. त्याच्यामुळं चपाती अशा मी खरपूस अशी भाजून घेतली आता. तर बटाट्याची भाजी पण आपली आता झाली, आता चांगली शिजली आता. तर एका भांड्यात मी काढून ठेवली आता बटाट्याची भाजी. तर पुऱ्या पण आता ठेवते आता उभा करून. आता मस्तपैकी आता उभा करून ठेवले तर म्हणजे तेल असं नितळून जातं सगळं. का तर पुऱ्याला जास्त शक्यतो तेलच असतं. तर हातात अशा उभ्या करून ठेवलं म्हणजे शक्यतो हाताला पण पुऱ्या लागत नाही आणि खाताना पण पुऱ्याला तेल लागत नाही. त्याच्यामुळं असं खाली पेपर एक टाकून, कोरा पेपर टाकलेला आहे, ते पण असा शाईचा पेपर मी टाकलेला नाही, असा कोराच असा पेपर टाकून असं त्याच्या खाली अशा पुऱ्या उभ्या करून ठेवल्या त्या मस्तपैकी. तर खूप छान असं आज पुऱ्या बांधल्या त्या अशा गदग्या चपात्या लाटून तेल लावून असं पुऱ्या मी भरपूर अशा करून घेतल्या. आणि त्याच्यासोबत आता काकडी आणि